खाजो दाढी खाजो. गाईज वी आर गोईंग असंच टाइमपास निघायला. टाइमपास बघू. सुखाने बसून देत नाही. जरा सुखानेच बसलेला सकाळपासून सुखाने. मी माझं ऑफिस संपल्यानंतर सगळी कामं आवरली आणि म्हटलं चल कुठेतरी जाऊया आणि आता बोलते सुखाने बसू देत नाही. चल चल. हॅलो हाय नमस्कार, मी स्नेहा. थँक्यू फॉर वॉचिंग स्नेहा डायरीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सांगितल्याप्रमाणे आम्ही कुठेतरी चाललो आहोत, बघू कुठे जातो. सो स्टे ट्यून. एंट्री शूट करत आहे मी. सर इकडे बघा सर. हाय करा हाय करा. काय ट्रायपॉड ही बया बघा. आणतो ना, हिला सांगतो ऑनलाईन. ही बया ए बया कम कम मो हो हो येतो ते डोळे बघ रोहित. जरा चेहरा दाखव ना बाई तुझा. हां शो मी युअर फेस. हिचं कान कट केलंय काय माहिती तिचं मे बी हे. तर आम्ही ॲक्च्युली आलेलो ज्वेल्स ऑफ नवी मुंबईला बसायला आणि ते सगळं खोदून टाकलं आणि सगळं अंधार आहे आणि रोहित तेव्हा टॉर्च लावला. रोहित भूत दिसतोय. शी रोहित किती घाणेरडा तोंड करतोय तू. आता तो भूत दिसतो म्हणता भूत दाखवायला असं वाटतं ना डोळे मोठे करून असं तसं. आणि तिथे ती गाडी दाखवली ना मगाशी तुम्हाला, तिथे बार्बेक्यू काय ना काहीतरी बनत असतं. काय बनतं काय नाही, नॉनव्हेज असेल. चिकन नको आपण सोडलंय. बार्बेक्यू मध्ये काय बनवलं? चिकन मैंने छोड़ दिया है. तू सोडले ना, मी थोडी सोडले. घरी फिश आहे पण घरी फिश. आज आम्ही बोंबील आणि हलवा. कोकणी माणसाच्या घरी फिश म्हटल्यावर चिकन थोडी खाते. बात तो सही आहे. बात तो सही आहे. खूप अंधार आहे इथे आणि ते सगळं खोदून ठेवलंय मागे. तुम्हाला दाखवलं खोदलेला नाहीये, हे रस्ता बनवत आहेत. डिवायडर सगळे जे होते ना ते असे काढून टाकले. मधला जो हे असतो ना डिवायडर, तो काढलेला आहे. कारण की कारण की आपल्या इकडे नवी लाईट क्लिअर नसेल तर प्लीज बेअर. मी काय सांगतो, तू मला मध्ये मध्ये डिस्टर्ब करते काय फालतू. तुला ज्ञान देतोय, ज्ञानाच्या गोष्टी घे ना जरा. असं पण न्यूजपेपर विपर काय वाचत नसतं. थोडंफार असतं मला थोडंफार. मुश्किल. तर हे इथे काय रस्त्याचे कामं करतायत. ते कशासाठी करतात की आता याला ऑक्टोबरमध्ये मे बी हे होत आहेत, फॉर्म्युला रेस 1 होणार आहे आपल्या इकडे. ते पण इंटरनॅशनल. बाहेरून सगळे ते फॉर्म्युला रेस 1चे जे हे असतात ना, रेसर्स ड्रायव्हर्स वगैरे सगळे इंडियन बाहेरचे पण ते सगळे येणार. आणि हा असा पूर्ण जवळजवळ पाम बीचवरून पुन्हा या साईडला येऊन जवळजवळ 3.5-4 किलोमीटरचा पट्टा आहे. म्हणजे आपला नेरूळ फेमस होता. नेरूळ आपला फेमस आहे, इंटरनॅशनली फेमस होणार नवी मुंबई. सी आम्ही कधीपासून बसलोय पण इथे काहीच नाही. आता तर ते पहिले इथे खायचे पण स्टॉल भरपूर होते, ते पण गेले. फक्त ती एक गाडीच दिसते आता मला, बाकी काय दिसत. तू जास्त प्रचार करू नको ना, त्याला पण निघून ठीक आहे. आणि याच्या आधी आम्ही एका शॉपमध्ये गेलो होतो, तिथे मला स्टँड घ्यायचा होता, तो घेतला. तो तुम्हाला मी घरी जाऊन दाखवते. आता थोडा वेळ अजून बसू आणि मग आम्ही इथून निघू. तुला अजून काय बोलायचं आहे? मला खूप भयंकर भूक लागली. माझ्या डोळ्यासमोर ते हलवा आणि हे येते बोंबील तैरतायत. पोटात गेल्यावरच बरं वाटणार. खूप भूक लागलेली आहे. आपण चालेल चला बाय. घरी भेटतो, घरी जाऊ. हे बघा सगळं खोदून ठेवलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल. खोदलेलं नाही का बाई? अरे होच ते डिवायडर काढून टाकले. मधले डिवायडर काढलेले आहेत आणि रस्ता जो आहे त्याच्यावरती डांबराचं पूर्ण असं छानसं लेअर हे करून गुळगुळीत रस्ता बनवत आहे. गाड्या चालवायला काही त्रास नाही होणार. ते डेकोरेशन पण बघा किती छान केलंय. हा डेकोरेशन आहे, तो घर पण दाखवतो. कोणता वाला? आग लागलेली. फायनली घरी चाललो. तुला भूक लागली ना? सोडपून याची हालत बघा. आणि तसाच जेवायला बसला. हातपाय तरी धुतला की नाही काय माहिती. धुतलं नाही, चेहऱ्यावर नव्हतं वाटत. धुतले ना? हे बघ
पास से देखो इस चेहरे को, लग रहा है इसने मुंह धोया है? नहीं. घाणेरडा, एकदम घाणेरडा. मला सॉन्ग ऐकायला आवडतो. आणि हातपाय धुवायला नाही आवडत. ते जम जाणार पोटात. तर गाईज फायनली घरी आलेले आहे. ॲक्च्युली थोडंसं असं टाईमपास करायचं होतं म्हणून बाहेर पडले होते आणि असं खूप बोर होत होतं. तसं सगळं आवरलं होतंच, म्हटलं जाऊया. आणि येस, माझा स्टँड तुटला होता तर म्हटलं स्टँड घेऊया, कारण खूप डिफिकल्टी होते. काय शूट करायचं असेल ना, तो स्टँड नसला ना की खूप प्रॉब्लेम होते. आणि त्या स्टँडला मी खूप चिटकवायचा प्रयत्न केला पण तो काय चिटकलाच नाही. सो म्हटलं जाऊ दे, आपण नवीनच घेऊया. सो मी एक नवीन घेतला जो 350ला पडला मला. तो 400 सांगत होता पण तो कमीच करायला रेडी नव्हता. मग कशापेक्षा त्याने 50 रुपये कमी केले. सध्या बजेट तेवढाच आहे. सो ते घेतलं, ते तुम्हाला दाखवते मी कोणता वाला घेतला आहे. सो हा एक लोकल ब्रँडचाच मी घेतला आहे. असा आहे तो. हा त्याची थोडी क्वालिटी जरा बरी वाटली म्हणून मी घेतलं. आधीचा माझा जो इकडची ही पट्टी असते ना ती तुटलीच. सो म्हटलं जाऊ दे, आता काय ऑप्शन नाही आहे. सो नवीन घेतलाच. ओके, मग आधी हे जाऊन घेतलं त्या शॉपमध्ये, कारण शॉप बंद होणार होतं. सो मग तिथून ते घेऊन मग आम्ही ज्वेल्स ऑफ मुंबईला थोडा वेळ बसलो गप्पा मारत. आणि मग आता घरी आलो आहे आणि आता रोहितला जेवायला वाटते, कारण त्याला खरंच भूक लागलेली आहे. आणि मी या व्हिडिओला इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा हातचा छोटा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.